हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असे मटर पनीर कसं करायचं ते पाहणार आहे. हॉटेलपेक्षा पण भारी एकदम सोप्या पद्धतीने चमचमीत अशी मटर पनीरची भाजी कशी करायचं ते पाहणार आहे. तुम्हाला बघून कळत असले एकदम चविष्ट चमचमीत भाजी झालेली आहे. नक्की एकदा या पद्धतीने करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. चमचमीत चविष्ट झालेले आहे, सोप्या पद्धतीने सांगितलेले. नक्की करून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा मी 300 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. या पीसमध्ये कट करून घेतलेलं आहे बघा. आणि एक वाटी मी ताजा मटार घेतलेला आहे. इथे एक वाटी मटार घेतलेला आहे. आता हे यामधले आपण जे पनीर घेतलेलं आहे त्यामधल्या 7 ते 8 पनीरचे तुकडे आपण बाजूला काढून ठेवणार आहे. हे नंतर वापरणार आहे आपण पनीर. इथे बघू शकताय 7 ते 8 तुकडे काढलेले आहेत. आता इथे बघू शकताय सुरुवातीला आपण मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी पॅनमध्ये 1 ते 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल थोडं गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. जिरे परतले की गॅस एकदम कमी करायची आणि त्यामध्ये आपण खडे मसाले घालणार आहे. 2 तमालपत्र, इथे 2 हिरवी वेलची, दालचिनीचा तुकडा, 2 लवंग आणि इथे 1 मसाला वेलची असं घातलेलं आहे. हे 5 ते 10 सेकंद आपल्याला खडे मसाले परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये. इथे बघू शकताय मसाले मी परतून घेतलेले आहेत. त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत, ते घालून घेते. इथे कांदा घातलेला आहे आणि कांदा आपल्याला 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचा आहे बघा. कांदा इथं 2 मिनटं चांगला परतलेला आहे. बघू शकताय थोडा कलर चेंज झालेला आहे, मऊ झालेला आहे कांदा. आता त्यामध्ये 3 मी मीडियम साईजचे कांदे इथे कट करून घेतलेले आहेत. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं असं घातलेलं आहे. आणि टोमॅटो लवकर परतले जावेत म्हणून यामध्ये इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. मीठ घालून 2 मिनटं परतून घेणार आहे. इथे बघू शकता मीठ घालून चांगलं मी 2 मिनटं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी पाव कप पाणी घातलेलं आहे. बघू शकताय पाव कप पाणी घातलेलं आहे. मिक्स करून यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं आपल्याला हे चांगलं मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता हे शिजते तोवर आपण दुसरीकडे बघा इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 छोटे चमचे मी तूप घातलेलं आहे. बघू शकताय तूप वितळलं की त्यामध्ये गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि त्यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे. पनीर तुम्ही असं सुद्धा भाजीमध्ये वापरू शकता, पण मी थोडंसं परतून घेते, जास्त नाही. थोडंसं बघा हलकेसे डाग पडेपर्यंत परतून घेतलेलं आहे पनीर चांगलं बघा या पद्धतीने. आणि मी हे काढून घेते प्लेटमध्ये. असंच मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. बघू शकताय थोडंसं परतलेलं आहे, जास्त नाही. तुपामध्ये परतून घ्यायचं, चव छान लागते. दुसरीकडे बघा इथे मसाला आपला चांगला शिजलेला आहे, मऊ झालेला आहे. मध्ये हलवून घ्यायचं आहे झाकण काढून. इथे चांगला मसाला तयार झालेला आहे, मी परतून घेतलेला आहे. बघू शकताय आता इथे त्यामधले आपल्याला इथे तमालपत्र, इथे मसाला वेलची, दालचिनी काढून घ्यायची आहे. इथे बघू शकताय आता हे आपल्याला मी इथे बघा परतून घेतलेलं आहे. आता हे मी थंड करून घेणार आहे. हे चांगलं आपलं शिजलेलं आहे मसाला. आता गॅस बंद करून थंड करून घ्यायचा आहे. इथे मी बघा मिक्स करून घेतलेला आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे. पूर्णपणे आपल्याला मसाला थंड करून घ्यायचा आहे. मसाला थंड झालेला आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये हा मसाला घालून आपल्याला वाटून घ्यायचा आहे. बिना पाणी घालता इथे मी हा वाटून घेणार आहे. इथे बघू शकता एकदम बारीक अशी ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता कढईमध्ये आपण भाजी बनवणार आहे, त्यासाठी तुमच्या आवडीनुसार तेल घाला. 1 पळी मी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये गॅसची फ्लेम एकदम कमी करायची. हलकं तेल गरम झाले की अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे. 2 छोटे चमचे धनेपूड, 2 छोटे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे, मसाले जळू नयेत म्हणून एकदम कमी करायचं. आणि मिक्स करून बघा हे 1 मिनिटभर असं परतून घ्यायचं. असं तेलामध्ये मसाले घातले की त्याला कलर छान येतो त्या भाजीला. इथे बघू शकता हे परतलेलं आहे. आता यामध्ये जे वाटण आपण करून घेतलेलं आहे ते वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे. इथे बघू शकता सगळं वाटण मी घातलेलं आहे. आता वाटण घालून मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. आणि याच्यामध्ये बघा थोडंसं मीठ पण घालून घेणार आहे. थोडंसं मीठ घातलेलं आहे, पाव चमचा. आणि याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घालून घेते.
आणि याला मिक्स करून झाकण ठेवून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. इथे मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आणि तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून मी चांगलं शिजवून घेणार आहे. याला पण मध्ये मध्ये हलवून घ्यायचं, खाली लागू नये म्हणून मिक्स करून घेतलेलं आहे बघा. पाणी सगळं घातल्यानंतर याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे. आता हे छान असं मसाला आपला शिजतोय तोवर आपण इकडे बघा जे पनीर आपण काढून ठेवलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं. आणि त्यामध्ये 4 ते 5 चमचे दूध घालायचं आणि हे पनीर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. म्हणजे इथे आपल्याला काजू किंवा क्रीम घालावी लागत नाही. इथे यामुळे छान टेस्ट येते भाजीला. इथे बघू शकताय 5 ते 7 मिनिटानंतर इथे चांगल्या मसाल्यांना तेल सुटलेलं आहे. मी मध्ये 2 वेळा हलवून घेतलं होतं. इथे बघू शकताय छान तेल सुटलेलं आहे. चांगलं आपलं हे वाटण परतलेलं आहे बघा. मिक्स करून घेते. छान वाटण परतलं की नंतरच त्यामध्ये आपण पनीर जे एकदम बारीक करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं. इथे बघू शकताय पनीरची पेस्ट आपण केलेली आहे ती घालून घेतलेली आहे. व्यवस्थित असं मिनटं परतून घ्यायचं. 2 मिनटं इथे मी परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये इथे बघा मी 1 वाटी आपण जे वाटाणा घेतला होता ताजं वाटाणा घेतलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे. 2 हिरवी मिरची मी मधून कट केलेली आहे ती घातलेली आहे. 1 चमचा कसुरी मेथी चांगली गरम करून हातावर चोळून घातलेली आहे. इथे बघू शकताय. आता हे सगळं यामध्ये मिक्स करून घ्यायचं. 2 मिनटं हे आपण मटार यामध्ये मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे 2-3 मिनटं. इथे बघू शकता हे छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये परतलेलं आपण पनीर घालून घ्यायचं आणि पनीर पण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने बघा पनीर पण मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकताय पनीर मिक्स करून घेतल्यानंतर मी इथे 1 छोटा चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे तो घातलेला आहे बघा. 1 छोटा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. मिक्स करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पण पाणी गरमच घाला. मी इथे बघा अंदाज घेत पाणी घालते पण पाणी गरमच घालायचं. जास्त भाजी ही पातळ पण करायची नाही, जास्त घट्ट पण ठेवायची नाही. थोडंसं मटार शिजण्यापुरतं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय पण पाणी गरम घाला. इथे मी पाणी घालून घेते. अंदाजे 1 ते 1.5 कप मी यामध्ये पाणी घालून घेते बघा. थोडंसं घातलेलं आहे आणि अजून थोडंसं मी पाणी घालून घेणार आहे यामध्ये. आणि झाकण ठेवून आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. त्याआधी इथे बघा तो आपण मीठ घातलेलंच आहे. त्यानंतर आपण टोमॅटो परतताना आपण मीठ घातलं होतं आणि वाटण पण परतताना मीठ घातलं होतं. त्यामुळे मी थोडंच घातलेलं आहे. एकदम पाव चमचा होईल एवढं अंदाज घेऊन मीठ घाला. आणि घालून झाकण ठेवलेलं आहे आणि छान असं 5 ते 6 मिनटं हे शिजवून घेतलेलं आहे. बघू शकताय मटर आपले चांगले शिजलेले आहेत आणि पनीर पण छान असं शिजलेलं आहे. मस्त भाजी आपली तयार झालेली आहेत बघा. छान ताजे मटर असल्यामुळे एकदम मऊ छान असे शिजलेले आहेत. बघू शकताय मस्त एकदम चमचमीत आणि चविष्ट अशी मटर पनीर भाजी आपली तयार झालेली आहे. एकदम झटपट आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण ही बनवलेली आहे. हॉटेलपेक्षा पण भारी घरच्या घरी मस्त साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट अशी भाजी बनते. बघू शकताय तुम्ही मस्त भाजी तयार झालेली आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा करून बघा. तुमची पण मस्तच होईल बघा. छान होते बघा. टेस्टला तेवढीच एकदम भन्नाट अशी लागते बघा. नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने मटर पनीरची भाजी करून बघा. मी गॅस बंद केलेला आहे. सर्व करते बघा. झटपट होते. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल बघा. तुम्हाला बघून कळत असेल टेक्स्चर किती मस्त जसं हवं तसं टेक्स्चर आलेलं आहे. भाजी छान तयार झालेली आहे. नक्की करून बघा. ही रेसिपी खूप आवडेल तुम्हाला. करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही मटार पनीरची भाजी नक्की बनवून बघा. तुमची पण छानच होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.